सर आत्ताची ताजी बातमी येते खोक्या भोसलेला अटक झालेली आहे, यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये ही अटक झाली. अत्यंत चांगली बाब आहे. त्यांनी जी चूक केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे आणि आता कायद्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई होईल. पंकजा मुंडे यांनी असं म्हटलंय का मुलाखती नाही, मात्र एक मिनिट ह्याला सोडून घेऊन पहिल्यांदा आत्ताच सर्व विरोधक 2 दिवस झाले तुमचा आरोप करत होते, तुमच्यामुळे कुठेतरी खोक्याला अडवलं जात आहे, पोलिसांकडून दाबलं जात आहे, लपवलं जात आहे. अजिबात नाही. मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही. त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना, त्यांनी जी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा. तर त्याच्यावर ते कारवाई झालेली आहे. आता तो आत्ता अटक झालेली आहे त्याच्यावरती पोलीस जे काही कलम लागलेले आहेत त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल. पंकजा मुंडेंनी एका मुलाखतीत म्हटलंय की पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांनी सुरेश धस यांना समज द्यावी. ज्या पद्धतीने त्यांनी आमच्यावर आरोप केले त्याच्यावर काही समज नाही, ते अत्यंत चुकीचं आहे. सुरेश धस हे सगळीकडे कॅमेरा घेऊन जात होते, मात्र धनंजय मुंडे यांची भेट घ्यायला ते विना कॅमेरा भेटून काय झालं? हे बघा, कॅमेरे घेऊन मी जात नव्हतो. कॅमेरे माझ्या पाठीमागे येत होते. आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे येतात. त्याच्यामुळं कुठं जाताना कॅमेरा घेऊन जावं हे मी ठरवणार नाही. मी दवाखान्यात असल्यामुळं मी त्यांना भेटायला गेलतो हे खरं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आणखी एक बाब म्हणली की हे प्रकरण तेव्हा का ठेवलं, माझा पक्ष आणि माझा संबंध नसता. तर संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि बूथ प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेवढ ठेवलं आहे. आणि आणखी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुखच्या खुन्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेवढ ठेवणार. तुम्ही किंवा ते मी आणि माझा पक्ष, मग आम्ही कोणत्या पक्षाचे? आम्ही भारतीय जनता पार्टी गांधर्व विवाहामध्ये आहेत का? भारतीय जनता पार्टीतच आहेत ना. विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होतं. माझ्या सीटबद्दल ते म्हणलेच नव्हतं. माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं. शिट्टी हे चिन्ह होतं. पंकजाताईंचं आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं, त्यांचं चिन्ह शिट्टी होतं. त्याच्यामुळे ते तसं म्हणत असतं. नाही, मी टीका काय करतोय की संतोष देशमुख सारखं अतिशय भयानक प्रकरण घडलेलं असताना त्या स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेल्या नाही, त्या प्रकरणाबद्दल शब्द बोलल्या नाही. धनंजय मुंडेंच्यावरती एवढे आरोप होत होते त्याच्यामध्ये त्या बोलल्या नाही. ज्यावेळेस धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं त्याच्यानंतर ते म्हणतात उशीर झाला, मग ह्याला म्हणजे शपथच द्यायला नको होती, अमकं तमकं. कधी पद गेल्यावर, जोपर्यंत ते पदावर होते तोपर्यंत तुम्ही एक शब्द बोलले नाही. आम्ही मात्र ते पदावर होते तरी त्यांना या पदावरून हटवावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी करत होतो. चुकीची काय मागणी होती? त्यांचं म्हणणं आहे की मी मंत्री झाल्यानंतरच सुरेश धस यांना गुन्हेगारी आहे ती पंकजा मुंडे धनंजय मुंडे मंत्री झाले त्याच्यानंतरच तुम्हाला दिसली असं? नाही, ते कोणाकडे बळावली? तुम्ही दोघंही नेते जे माजी मंत्री आणि मंत्री आहेत यांच्याच भागातून बळावलेली गुंडगिरी आहे. आमच्या इकडं गुंडगिरी नाही आहे. मर्डरचं प्रमाण बघा, सगळं परळी, बाकीचं काय राख परळी, वाळू परळी, सगळं काही तिकडं चालतं. आमच्या इकडं नाही चालत. आणि त्यांचं दुःख हेच आहे, आमच्या इकडं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आला नाही. परंतु तुम्ही भाजपमध्ये असताना त्यांनी अपक्षांना पाठिंबा द्यायचं कारण काय होतं? निकटवर्तीय मारहाण करतानाच्या व्हिडिओ आलाय. धनंजय देशमुख यांचे सहकारी आहेत जे मारहाण करतात. अजून एक व्हिडिओ समोर आला आहे. मी पाहिलेला नाही. तो पाहिल्याच्या नंतर त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतो. अजय मुंडे म्हणतात की सह आरोपी करा म्हणून खोक्याच्या प्रकरणात कार्यक्रमामध्ये तुम्ही म्हणाला होता की कृष्णा आंधळे प्रयागराजमध्ये आहे, मात्र सतीश भोसले देखील आता सध्याला प्रयागराजमध्येच मिळालेला आहे. ठीक आहे, तो प्रयागराजला मिळाला का अजून कुठं मिळाला
त्याच्याशी ते पोलीस येऊन त्याला सांगतील. मी उदाहरण दिलं होतं की कृष्णा आंधळे अशा प्रकारे काही करू शकतो, तर तो अजून फरार आहे, तोही सापडेल असे माझे अजय मुंडे म्हणतात की तुम्हाला सह आरोपी करा. अजय मुंडे म्हणतात आहे का, अजय मुंडे फार लहान आहे, लहान लेकराबद्दल मी बोलणार नाही. आणि माझं धनंजय मुंडेंना म्हणणं आहे, याला त्याला बोलायला लावण्यापेक्षा स्वतः बोला. तुम्ही बोलल्याच्या नंतर मी उत्तर देईन. विजय वडेट्टीवार म्हणतात बोका पण सापडला पाहिजे. 100% खोक्या बोका अजून चोका काय जे असेल ते पोलिसांनी चौकशी करावी. त्याचा आका सगळ्यांची चौकशी करावी. जे जे सापडेल त्यांना सगळ्यांना आतमध्ये घालावं. मला काय माहिती. पण अण्णा पण तुम्ही म्हणतात की पंकजाताईंनी पंकजाताईंचा विचारांचा माणूस निवडून आला नाही. पंकजाताई तर या भाजपमध्ये आहेत, तरी देखील अशा पद्धतीनं आष्टी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आलेला नाही. मी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणून निवडून आलेलो आहे. पंकजाताईंची तक्रार तुम्ही राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार आहात का? 100% करणार. आतापर्यंत केले नाही, आता लेखी स्वरूपात करणार. पंकजा त्या मुंडेंची म्हणतायत की तक्रार मी राष्ट्रीय करणार नेता आहे, का? मुख्यमंत्र्यांकडे समजले का? मी लहान मुलांना बोलणार नाही. त्यांचे जे थोरले भाऊ आहेत ते बोलल्यावर मी बोलत. लहान लेकरांना मी बोलणार नाही. अण्णा पंकजा शेवटचा जो अजय आहे तो खूप लहान आहे. अजयला बोलायला लावलेलं आहे. कोणी बोलायला लावलेलं ते माहिती आहे. माझं त्यांनाच आव्हान आहे, अजयला काय बोलायला लावतात तुम्ही स्वतः बोला. तुमच्याशी मुख्यमंत्री किंवा बावनकुळेंचं काही बोलणं झालं का? करणार. राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे करणार. त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री बावनकुळे सांगितलेलं आहे. तुमच्याशी मला काय बोलणं समज झालंय का देण्याचं काय मुख्यमंत्र्यांचं? कारण, मला समज द्या. मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही. त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे. शिट्टी या चिन्हाचा प्रचार केलेला आहे. मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा असं माझं मत आहे. मुख्यमंत्री किंवा तुम्ही बावनकुळे राष्ट्रीय सचिव स्वतःला मानता आणि बीड जिल्ह्यात माझी एकच सीट मानता, मग कसं काय राष्ट्रीय सचिव असं? त्यांनी 2 सीट, भारतीय जनता पार्टीच्या 2 सीट होत्या ना, एक नमिता मुंदडा आणि दुसरा सुरेश धस. मग 2 सीट म्हणायला पाहिजे. त्यांच्या भाषणाची क्लिप आहे तुमच्याकडे. बीड जिल्ह्यात माझ्या वाट्याला एकच सीट आहे म्हणलं. पक्षाविरोधी कारवाई पत्र लिहिणार का? त्रास तुम्हाला दिला जातो असं तुम्हाला प्रत्यक्षपणे वाटतं का? संतोष काय संतोष देशमुख हत्याकांड आणि हे जे चाललंय ना खोक्या बोका, परत कुठं प्रकाश दादाचं काहीतरी काढायचं, जुने संदीप क्षीरसागरचे व्हिडिओ काढायचे. अरे आरोपी व्हायला भाजीपाला आहे काय? कसे बी आरोपी होतात का काय? कशात बी कशाचा काही संबंध नसताना, काही नसताना आरोपी कसे होते? उचलली जीभ लावली टाळ्याला, असं चालत नाही. तर हे बाकीच्या लोकांची बदनामी कशी होईल असा प्रयत्न चाललेला आहे. आणि संतोष देशमुख खून प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे वेगवेगळे गेम चालतात. बीड काय मुंडे एकंदरीत गांभीर्यता कमी केली जाते का? एक जो व्हिडिओ आता समोर आलेला आहे त्याच्यामध्ये धनंजय देशमुखांचे साडू आहेत, त्यांनी अपहरण करून मारहाण केल्याचा व्हिडिओ आहे. ठीक सगळे आहे. व्हिडिओ आता तुमच्या विरोधात बाहेर येत आहे सोशल जे मीडियावर. व्हिडिओ आलेला असेल त्याच्यावरती रीतसर कोणी ज्यांच्यावरती अन्याय झाला असेल त्यांनी कारवाई करावी. आमच्या इथं तर तो व्हिडिओ जो आलता ते बुलढाणा जिल्ह्यातला पोरगा होता. मी स्वतः माझ्या इथल्या PIला सांगितलं बुलढाण्याला जा आणि त्याचं काय ते स्टेटमेंट घ्या आणि त्याप्रमाणे कारवाई करा. बगल दिली का ते संतोष देशमुख लक्ष भाडकावून आता बीड जिल्ह्यातले काही लोक मोकळे झालेले आहेत. मोकळे झालेले लोक अशा पद्धतीचे गेम खेळतात. तर सतीश भोसलेला पकडलं ही गोष्ट चांगली असल्याची प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर बीडचे SP नवनीत कौवत यांच्याशी कृष्णा केंडे यांनी ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.